आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी असली ना की मला प्रश्नच पडतो की स्टेटस ठेवायचा की नाही ठेवायचा. कारण एवढे मेसेजेस पडतात ना की त्याच्यामध्ये आपले इम्पॉर्टंट मेसेज तर हाईड होतातच, पण सगळ्यांना थँक्यू बोलून बोलून तोंड नाही तर हात दुखायला लागतो. आपल्या आईवडिलांच्या काळात कसं होतं ना, म्हणजे लोक तारीख लक्षात ठेवून शुभेच्छा द्यायला घरी यायचे किंवा टेलिफोनवरून वगैरे फोन करून विश करायचे. किती छान होते ना ते दिवस. आत्ता काही मजाच राहिली नाही. व्हॉट्सअप स्टेटस टाकला की लोक ते बघून आपल्याला विश करणार. याच्यात काय अर्थ नाही. ते लक्षात ठेवून विश करणं आणि असं विश करणं याच्यात खूप फरक आहे, बरोबर की नाही. तर चला, आमची ॲनिव्हर्सरी आहे म्हटल्यावर नक्कीच केक हा स्पेशल होणार. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, हे तुम्हाला सांगायलाच नको. तर इथे मी मस्त असं व्हाईट कलरने फिनिशिंग दिलं केकला. वरती मी फॉईल पेपरने टॅप टॅप करून वरची जी डिझाईन आहे ती क्रिएट केली. न्यूट्रल जेल टाकलं होतं मी हार्टच्या मध्ये, बॉर्डर मारून घेतली आणि त्यानंतर हे असे मिनी फोटोजची मी प्रिंट काढून आणली होती. त्याला मागच्या बाजूला स्टिकर होता, त्यामुळे जो स्टिकर आहे ना तो मी अर्धा ओपन केला आणि या दोरीला लावून घेतला आणि नंतर जी ही दोरी आहे ना ती मी त्या वुडन स्टिकला जॉईन करून घेतली. तर माझ्या डोक्यात प्लॅनिंग असं होतं की जे मोठे रोजेस भेटतात ना देठासहित, ते केकच्या एका साईडला ठेवायचे. म्हणून मी केक आहे ना तो वन साईड क्रॉस केला होता. पण झालं असं की ते मोठेवाले रोजेस भेटलेच नाही, हे छोटे छोटे मिनी रोजेस भेटले. मग मी ते डायरेक्ट केकवरच लावून घेतले, कारण की ते कुठे ठेवणार ना, म्हणून. मग एक साईड जी आहे ती तुम्हाला केकची रिकामीच दिसेल. त्यानंतर मी सिंपल अशी रेडी झाले ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी. इथे मी हा साडीचा ड्रेस घातलेला आहे. मला साडी ड्रेस खूप आवडतात. ह्याचं जॅकेट वगैरे खूप छान आहे, जे मला खूप आवडतं. त्यानंतर आम्ही गेलो होतो एका हॉटेलमध्ये. तिथे आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून आम्ही घरी आल्यानंतर केक कटिंग केलं. आमचा असा समज आहे की गोड खाल्ल्यानंतर आम्हाला भूक लागत नाही, म्हणून आम्ही प्रत्येक वेळी जेवणानंतरच केक कटिंग करतो. गंधर्वाच्या बड्डेला वगैरे आम्ही असं नाही करत, कारण की त्याचे फ्रेंड्स वगैरे येतात म्हणून. पण इथे आम्ही जेवल्यानंतर अशा पद्धतीने आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. इथे गंधर्व आमचा कधीच केक खात नाही. तुम्हाला याच्यावर बिलीव्ह होणार नाही कदाचित, पण तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की गंधर्वाने केक खाल्लेला नाही. तर असो, तुम्हाला हा मिनी ब्लॉग प्लस केक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.